धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर. धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 म्हणजे महाराष्ट्र सरकारने आणलेला एक धर्मांतर नियंत्रित करणारा कायदा आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 काय आहे? हा कायदा जबरदस्तीने फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्म बदलणे, धर्मांतर थांबवण्यासाठी आणला आहे. याचे मुख्य उद्देश आहे बेकायदेशीर धर्मांतरावर नियंत्रण ठेवणे, लोकांना फसवून दबाव टाकून धर्म बदलण्यापासून संरक्षण, समाजात शांतता व सुव्यवस्था राखणे. याच्या तरतुदी: जबरदस्ती धर्मांतर गुन्हा: जर कोणी धमकी, फसवणूक, पैसे, आमिष देऊन धर्म बदलायला लावले तर तो गुन्हा मानला जाऊ शकतो. याची शिक्षा 3 ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तसेच दंड काही प्रमाणात 5 लाखापर्यंत. तर महिला, अल्पवयीन, SC, ST बाबतीत आणखी कडक शिक्षा होऊ शकते. जर एखाद्याला धर्म बदलावायचा असेल तर स्वतःच्या इच्छेने धर्म बदलायचा असेल तर त्याने 60 दिवस आधी जिल्हाधिकारी यांना माहिती देणे बंधनकारक आहे. लग्न आणि धर्मांतर: जर लग्न फक्त धर्म बदलण्यासाठी केले असेल तर ते संशयास्पद किंवा अवैध ठरू शकते. वाद काय आहे? सरकार म्हणते समाज संरक्षणासाठी गरजेचा कायदा. विरोधक म्हणतात धर्मांतरावर, धर्मस्वातंत्र्यावर मर्यादा येऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट: हा कायदा धर्म बदलण्यावर पूर्ण बंदी घालत नाही, पण जबरदस्ती आणि फसवणूक रोखतो. सारांश एका ओळीत: धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 म्हणजे बेकायदेशीर व जबरदस्ती धर्मांतर थांबविण्यासाठीचा कडक कायदा आहे.